नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी असे आणि सगळ्यांना आवडणारे बीटरूट टिक्की कटलेट. तर यामध्ये आपण खूप सारे व्हेजिटेबल्स टाकणार आहोत जे की खूप शरीरासाठी चांगले असते आणि ही टिक्की बाहेरून क्रिस्पी आणि आतून खूप सॉफ्ट बनते. ही तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा कोणी पाहुणे आले तर नक्की करू शकता आणि सगळ्यांना खूप आवडेल आणि झटपट होणारी आहे. हे खूप काही वेळ लागत नाही आहे. तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी मटार, 1 वाटी गाजर किसलेला, 1 वाटी बीटरूट, त्यानंतर कोथिंबीर घेतलेला आहे आवडीनुसार आणि त्यानंतर मी इथे घेतलेली आहे मिरची, अद्रकचा तुकडा आणि 6-7 लसूणच्या पाकळ्या. आणि आपण आता यामध्ये मटार आणि मिरची, लसूण आणि अद्रक हे थोडेसे याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. खूप अशी पेस्ट नाही करायचं आहे, थोडं दरदराच ठेवायचं आहे. तर याप्रमाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये जो व्हेजिटेबल्स किसून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. आणि ही रेसिपी खूप हेल्दी अशी बनणार आहे कारण आपण ही डीप फ्राय करणार नाही आहोत, तर शॅलो फ्राय करणार आहोत आणि वजन कमी करण्यासाठी पण ही खूप हेल्दी रेसिपी आहे. आणि बीटमुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढते, हिरवे मटारमुळे तर प्रोटीन आणि फायबर भरपूर मिळतो आणि ही पौष्टिक तत्वांनी भरलेली अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. तर आता आपण इथे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. तर मिक्सरमधून काढलेले मटार, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, त्यानंतर आपण यामध्ये गाजर, बीट आणि कोथिंबीर टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी मीठ टाकलेलं आहे अर्धा पाऊण चम्मच. त्यानंतर 1 चम्मच तीळ टाकलेली आहे आणि आपल्याला याला बाइंडिंग करण्यासाठी मी इथे 4 चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि इथे मी थंड असं तेल टाकलेलं आहे 2 चम्मच. कारण आपण ही टिक्की शॅलो फ्राय करणार आहोत, तर ती आतमधून पण ती छान शिजावी यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आणि त्यानंतर मग मी याला असा गोळा बनवून बघितला तर छान याची टिक्की बनत आहे. तर आता आपण हे शॅलो फ्राय करायला बनवायचं आहे गोल गोल. तर मी इकडे पॅन गरम करायला ठेवलेलं होतं आणि पॅन पण आता छान गरम झालेला आहे. तर आता मी टिक्की बनवून घेतलेली आहे आणि वरून एक एक काजू लावून घेतलेला आहे. त्यामुळे दिसायला पण खूप छान दिसते आणि काजू पण भाजल्यामुळे टेस्टी लागते. तर आता आपण सुरुवातीला याची गॅस ही स्लोच ठेवायची आहे. आपल्याला स्लो गॅसवरच हे शॅलो फ्राय करायचे आहे आणि वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग पलटल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्ट करायची आहे. त्यामुळे काय होते की आपली जी टिक्की आहे ती वरून छान क्रिस्पी बनते आणि आतून छान सॉफ्ट बनते आणि ती आतपर्यंत शिजलेली जाते. त्यामुळे आपण ही फास्ट गॅस करायची आहे. तर इथे बघू शकता आपले टिक्की छान असे कलर आलेला आहे आणि इथे आता आपली टिक्की शॅलो फ्राय झालेली आहे. तर याच पद्धतीने मी सर्व टिक्की करून घेते. तर इथे टिक्की मी टोमॅटो सूपसोबत सर्व केलेली आहे आणि सोबतच मेयोनीज पण दिलेलं आहे आणि खूप टेस्टी लागते. तर अशा छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.